Count the total numbers of uppercase and lowercase character from the given string. एंटर केलेल्या स्ट्रिंगमध्ये uppercase किती आहे आणि lowercase character किती हे चेक करायचं using C program. C use the standard library stdi.h. एक्झिक्युशन बिगिनिंग स्टार्ट विथ मेन फंक्शनपासून स्टार्ट होते. एंटर केलेली स्ट्रिंग, मग स्ट्रिंग स्टोअर करताना डेटा टाईप कॅरेक्टर स्ट्रिंग व्हेरिएबल ए या व्हेरिएबलला साईज किती देतो मी 100, मॅक्सिमम 100 कॅरेक्टर स्टोअर करू शकतो. आणि स्टोअर केलेल्या कॅरेक्टरमध्ये अप्पर केस अँड लोअर केस किती हे काउंट करण्याचं आहे. तर 1 बाय 1 कॅरेक्टर रीड करण्यासाठी तर काउंट अप्पर केस इनिशियली 0 असणार आहे, लोअर केस कॅरेक्टर पण इनिशियली 0 असणार आहे. फर्स्ट आर एंटर द एनी स्ट्रिंग. एंटर द एनी स्ट्रिंग. एंटर केलेली स्ट्रिंग होल लाईन रीड करण्यासाठी आपल्याला फंक्शन दिलेलं आहे गेट एस. स्कॅनएफ फंक्शनला लिमिटेशन काय, स्पेस नंतरचा डेटा रीड नाही करत, तो होल लाईन रीड नाही करत. होल लाईन रीड करण्यासाठी आपल्याला फंक्शन दिलेलं आहे गेट एस. मग एंटर केलेली स्ट्रिंग आपण कोणाला असाइन केली, ए या व्हेरिएबलमध्ये. तर कन्सिडर करा आपली स्ट्रिंग आहे हाय अमोल. गिवन स्ट्रिंगमध्ये आपल्याला अप्पर केस आणि लोअर केस कॅरेक्टरचे काउंट करायचे. तर 1 बाय 1 कॅरेक्टर रीड करण्यासाठी इनिशलाइज 0 का, कारण की कलेक्शन जिथं होतं तिथे इंडेक्स ही नेहमी 0पासून फर्स्ट कॅरेक्टर हा कोणत्या इंडेक्सला असणार आहे 0. इज अ लेस दॅन, कोणापेक्षा लेस पाहिजे स्ट्रिंगच्या लेनपेक्षा, तोपर्यंत ची व्हॅल्यू काय होत चालेल इन्क्रीमेंट. गिवन कंडिशन ट्रू असेल, ची व्हॅल्यू 0 इज अ लेस दॅन कोणापेक्षा स्ट्रिंगच्या लेनपेक्षा असेल तर इनसाइड जाईल. तर अप्पर केस चेक करण्यासाठी 2 वे आपल्याकडं, लायब्ररी फंक्शननी पण चेक करू शकतो आणि युजर डिफाईन लॉजिकनं पण. तर आपण युजर डिफाईन बघणार आहे. तर अप्पर केसची रेंज ए ऑफ ची व्हॅल्यू किती 0 पोझिशनला त्या स्ट्रिंगचा कोणता कॅरेक्टर आहे ची व्हॅल्यू ग्रेटर दॅन इज इक्वल टू 65 अँड ए ऑफ ची व्हॅल्यू लेस दॅन इज इक्वल टू 90. 65 to 90 ही अस्की व्हॅल्यू कोणाची, अप्पर केसची. तर अप्पर केसचं कॅरेक्टर एकनं काय होईल इन्क्रीज, अदरवाईज तो एल्समध्ये जाईल. सेकंड कंडिशन ए ऑफ ची व्हॅल्यू 0 पोझिशनचे कॅरेक्टर ग्रेटर दॅन इज इक्वल टू 97 अँड ए ऑफ ची व्हॅल्यू लेस दॅन इज इक्वल टू 122. 97 to 122 ही अस्की व्हॅल्यू कोणाची आहे लोअर केसची. तर लोअर केसचं कॅरेक्टर एकनं काय होईल इन्क्रीज होईल, काउंट होईल. टिल 2 हा लूप चालूच राहील. परत प्लस प्लस झाला म्हणजे काय होईल 1 इज अ लेस दॅन, स्ट्रिंगच्या लेनपेक्षा असेल तर 1 पोझिशनचा कॅरेक्टर तो चेक करेल. ह्या रेंजमध्ये असेल 65 to 90 ही अप्पर केसची रेंज आहे. अप्पर केसचं कॅरेक्टर एकने इन्क्रीज होईल. अदरवाईज एल्समध्ये ए ऑफ ची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 97 आणि लेस दॅन 122 असेल तर लोअर केसची व्हॅल्यू एकने काय होईल काउंट होईल. कंडिशन फॉल्स होईल, लूपच्या आउटसाईड जाईल, त्यावेळेस टोटल नंबर्स ऑफ अप्पर केस कॅरेक्टर पुढे प्रिंट करेल %d आणि लोअर केस कॅरेक्टर इज इक्वल टू %d. अप्पर केस कोणामध्ये एलमध्ये, अप्पर केस यूमध्ये आणि लोअर केस कॅरेक्टर कोणामध्ये एलमध्ये. रिटर्न 0 टर्मिनेट द मेन फंक्शन टर्मिनेट केलं. आपण इथे एक लायब्ररी फंक्शन यूज केलं तर स्ट्रिंग लेंथ फंक्शन परफॉर्म करण्यासाठी यूज इन अ लायब्ररी अनदर लायब्ररी इन्क्लूड करावं लागेल आपल्याला string.h. कंट्रोल एसनं ॲप्लिकेशन सेव्ह करतोय. एक्झिक्यूट द प्रोग्राम एक्झिक्यूट करताना एंटर द एनी स्ट्रिंग, कोणती स्ट्रिंग एंटर करा. फॉर एक्झाम्पल मी स्ट्रिंग देतोय हाय अमोल. गिवन स्ट्रिंगमध्ये अप्पर केस कॅरेक्टर 2 काउंट व्हायला पाहिजे आणि 4 काय यायला पाहिजे लोअर केस कॅरेक्टर. टोटल नंबर्स ऑफ अप्पर केस कॅरेक्टर 2 आणि लोअर केस कॅरेक्टर किती झाले 4. आपण इथे अप्पर केस अँड लोअर केस हे युजर डिफाईन लॉजिकनं इम्प्लिमेंट केलं. हे जर आपल्याला बिल्ट इन फंक्शन वापरायचं असेल तर बिल्ट इन फंक्शन पण दिलेलं आहे अप्पर केस चेक करण्यासाठी. फॉर एक्झाम्पल आपल्याकडे फंक्शन आहे इज अप्पर, कोणाची व्हॅल्यू अप्पर आहे का ए ऑफ ची पोझिशन काय आहे 0 पोझिशनचं कॅरेक्टर अप्पर केस असेल तर यूची व्हॅल्यू वाढेल, अदरवाईज एल्समध्ये जाईल. मग लोअर केस चेक करण्यासाठी पण लायब्ररी फंक्शन आहे इज लोअर, कोणाची व्हॅल्यू लोअर आहे का ए ऑफ ची असेल तर एल काय होईल ++ होईल. पण इज अप्पर अँड इज लोअर गिवन फंक्शन यूज करण्यासाठी
आपल्याला सेकंड लायब्ररी इन्क्लूड करावं लागेल ना. कंडिशन चेक करण्यासाठी लायब्ररी यूज केली जाते सी टाईप डॉट एच. ही लायब्ररी आपल्याला कंडिशन चेक करून देतं. ॲप्लिकेशन अगेन एक्झिक्यूट करतोय. एंटर द इज अप्पर. इज अप्पर फंक्शन चेक द अप्पर केस आणि इज लोअर फंक्शन चेक द लोअर केस. ॲप्लिकेशन एक्झिक्यूट करतोय. एंटर द स्ट्रिंग. स्ट्रिंग टाकतो मी. हाय फ्रेंड्स, हाऊ आर यू. गिवन स्ट्रिंगमध्ये अप्पर केस कॅरेक्टर 1 2 3 4 5 अप्पर केस भेटायला पाहिजे. ऑर्डर रिमेनिंग जे ते लोअर केस असणार आहे. तर टोटल नंबर्स ऑफ अप्पर केस कॅरेक्टर 5 आणि लोअर केस कॅरेक्टर किती काउंट झाले 13. मग आपण अप्पर केस आणि लोअर केस कॅरेक्टर चेक करताना लायब्ररी फंक्शन अदरवाईज युजर डिफाईन लॉजिक यूज केलं तर आपण अस्की व्हॅल्यू. बरोबर. अस्की व्हॅल्यू म्हणजे फॉर एक्झाम्पल ए ऑफ आयची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 65 आणि लेस दॅन 90 ही अप्पर केसची रेंज आहे 65 to 90 आणि लोअर केस कॅरेक्टरची रेंज 97 to 122. असे दोन्हीही वेनं तुम्ही अप्पर केस अँड लोअर केस कॅरेक्टर काय करू शकता, चेक करू शकता. ठीक आहे.